नागपूर जिल्ह्यातील दशक्रिया विधीसाठी प्रचलित असलेल्या अंबाळा तलावामध्ये गावातील मुख्य गटारीचं पाणी जात असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय। या पाण्यानं अनेकांना खाज, खुजली यासारखे गंभीर आजार होत आहेत। याबाबतीत मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना माहिती देऊनही कुठलीही महत्त्वाची पावलं न उचलल्यानं प्रशासनाविरुद्ध नागरिकांच्या मनामध्ये तीव्र नाराजी दिसून येते। प्राप्त माहितीनुसार अंबाळा हे परिसर दशक्रिया विधीसाठी प्रचलित असलेलं स्थळ आहे। दूरदूरून या ठिकाणी भाविक दशक्रिया विधीसाठी येत असतात। अनेक भाविकांना जेवणाची सोय उपलब्ध व्हावी या उद्देशानं मोठे मोठे हॉटेल या ठिकाणी तयार झालेत। मात्र या सर्व हॉटेलमधील आणि गावातील सर्व मलमूत्र, भांडी आणि कपडे धुण्याचे पाणी निकृष्ट नियोजन न असल्यानं पवित्र अशा अंबाळा तलावामध्ये जात आहेत असं दिसून येत आहे। एकीकडे अनेक भाविक या ठिकाणी आंघोळ करतात। मलमूत्राचे दूषित सांडपाणी तलावात जात असल्यानं भाविकांना खाज, खुजलीसारखे गंभीर आजार होत आहेत। या प्रकरणाची माहिती अंबाळा येथील जागृत तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी रामटेक आणि मुख्याधिकारी रामटेक यांना दिली। मात्र 2 दिवस लोटूनही कुठलीही व्यवस्था करण्यात आली नाही। मात्र दुसऱ्या दिवशी या संपूर्ण घटनेची बातमी संकलनाकरिता पत्रकार मंडळी गेले असता प्रशासनाचा दुर्लक्षपणा उघड करतील या हेतून तात्काळ जेसीबी लावून गटारीचं पाणी दुसऱ्या गटारीत वळवण्यात येत आहे। काय सांगा, या तलावामध्ये गंदा पाणी येते त्याच्याबद्दल काय सांगा? हा पुरा गंदगी पाणी म्हणजे हा नाल्याचा पुरा पाणी तलावामध्ये जाते। लोक बिचारे येतात आंघोळ आले तर सावत्री वास येते। का मतलब आहे, कोणी लक्ष देऊन नाही या गोष्टीला। 1 वर्ष झाले कम से कम। तुमची काय मागणी आहे? आमची काय मागणी आहे, चांगलं दुरुस्त करावे या पाण्याची, नाल्याचे पाणी बाहेर काढावे आणि हा तलावामध्ये जायला नाही पाहिजे। यात्री करू येतात हजारो 2,000 लोक बिचारे पाणी नेतात याच्यात, तीर्थ समजून सन्यानी हा गंदगी पाणी जाते त्याच्यात, काय मतलब आहे? काय सांगा, या अंबाळ्यामध्ये जो नालीच्या गटारच्या पाणी यामध्ये येत आहे, काय सांगा? हे जो खाण्यावरचे पाणी आहे, जेवणाचं चितारं पाणी आणि बाथरूमचे पाणी आणि इकडे तिकडचे पाणी ह्या तलावात जाते, घाण झालेली आहे। तर त्याच्यावर दुर्लक्ष देऊन राहिले तर पाणी हे तीर्थ आंघोळीला अंग खाज होतात पाण्याने। तर ह्याच्यावर उपाय काय करायचे बघा, असा आमचा प्रश्न आहे। किती दिवसापासून या तलावामध्ये पाणी येतं? 1 वर्ष झालं आहे पाणी झालेलं आहे आंबाड्यात। तुम्ही याच्या अगोदर कंप्लेंट वगैरे नाही? कंप्लेंट सांगितली आम्ही सर्वांना, पण काही लक्ष देत नाही याच्यावर। तुमची काय मागणी आहे? मागणी तेच आहे, तलावाचे ते पाणी बंद करावे आणि कुठेतरी जोडावे, त्याचे पाणी बाहेर काढावे। इथं बहुतेक गटर लाईन झालेली आहे ना? गटर लाईन झाली, पण ते चोकअप झालेली आहे आणि ह्या जो नाले केलेल्या नगर परिषदेने ह्या पुरवल्याबरोबर झालेले नाही, पाणी साचतं त्याचं। आणि हे जेवणाचे पाणी, कॅटरीचं पाणी ह्या नाल्यामध्ये साठलेलं आहे, त्याच्यामुळे डास होऊन राहिलेत, मच्छर होऊन राहिलेत। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, रामटेक, नागपूर, NTV न्यूज मराठी।